तर जे महाराष्ट्र भावानो 2-3 दिवस झालं मी ब्लॉग टाकलं नाही, कारण मला ब्लॉग एडिटिंग करायला टाइमच भेटला नाही. आणि आज आम्ही जाणार कॉलेजला, कारण कृष्णाचं बोनाफाईड काढायचं आहे. मी आंघोळ वगैरे करून मागं आलो, पण हिने अजून आंघोळ करत होतं. आंघोळ वगैरे करून आम्ही तिकडे निघालो कॉलेजला. कृष्णाचं बोनाफाईड काढून मी टायपिंगला जाणार आहे. नंतर रोमेला थोडं खवळा, रोमे रुसून गेलं. गाडीची चावी घेऊन चालत गेलं. तिने आमचं मागचं पुढचं विचार केलं. 1 किलोमीटर लांब तर चालत गेलं होतं. कृष्ण त्याला फोन करून थकलं होतं, तरी पण त्याने येत नव्हतं. नंतर त्याच्या हाताबाया पडून तिला बोलवलं आणि आल्याबरोबर आमच्या अंगावर मारलं येत होतं. अजून आम्हाला सोडून जाईल म्हणून आम्ही कायच बोललो नाही. मग तिथून आलो कॉलेजमध्ये. आज फर्स्ट इयरचा पेपर होतो म्हणून गर्दी होती, त्यामुळे आम्ही इथं बाहेर येऊन बसलो. कृष्णाचा बोनाफाईड भेटला नाही, त्यामुळे आम्ही सेंटर मध्ये आलो. पण इथं आल्याबरोबर सर मला फोटो मागितले, त्यामुळे सरांना माझा एक फोटो दिला आणि आमच्या पेपरचं टायमिंग पण आलं. टायपिंग वर करून बाहेरून बसलो आणि ओमेला फोन लावला, कारण तिने मला टायपिंग वर सोडून बँकेला गेले होते. फोन लावल्यावर त्यांनी 2 जण लगेच आले आणि आता आम्ही जाणार होतो घरी, कारण आज आम्हाला लय उशीर झालं होतं. नंतर आम्ही थोडं मामाकडे गेलो. ओमेचं काम मामाकडे होतं आणि ओमे बँकेत काम करणार आहे, कारण तुळजापूरचं काम हिने सोडून दिलं. त्यामुळे आता आले ना मामापाशी. हिने आल्याबरोबरच खुर्चीवर बसून घेतलं, कारण हिला कोणत्या गोष्टीचा विचारच नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ मित्रांनो ब्लॉग मध्ये